काल सकाळी एक खूप साधी गोष्ट घडली. बरं, काय झालं? म्हणजे मी गॅसवर चहा ठेवला होता आणि काहीही काम नसताना मी दुसऱ्या खोलीत जाऊन उगाचच रेंगाळत राहिले. इकडे तिकडे बघत होते आणि परत स्वयंपाकघरात येऊन पाहते तर चहा उकळून पूर्णपणे गॅसवर सांडलेला होता. बापरे, मग? गॅस बंद करताना मला अचानक एका गोष्टीची खूप तीव्रतेने जाणीव झाली. तो नुसता सांडलेला चहा नव्हता. ती जाणीव होती की माझा फोकस कुठेतरी खूप कमी झालाय. म्हणजे नक्की कसा? म्हणजे आपण शारीरिकदृष्ट्या तिथे असतो, पण मेंदू पूर्णपणे ब्लँक झालेला असतो. हो, आणि हा अनुभव ऐकायला खूप रोजचा आणि साधा वाटतो. आपण सहसा याला किरकोळ विसराळूपणा समजतो हो ना? किंवा कामाच्या ताणाचा परिणाम म्हणून आपण सोडून देतो. हो. पण जेव्हा आपण या छोट्या घटनांकडे एका मोठ्या शृंखलेचा भाग म्हणून पाहतो ना, तेव्हा लक्षात येतं की हा नुसता विसराळूपणा नाहीये. मग काय आहे हे? ही एका अत्यंत शांतपणे होणाऱ्या बदलाची सुरुवात आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण या सायलेंट शिफ्टबद्दल बोलणार आहोत. हा एक असा बदल आहे जो आयुष्यात खूप हळुवारपणे येतो, पण सगळं काही बदलून टाकतो. नक्कीच. आज आपण पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या आधीचा काळ यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. पण आज आपला उद्देश फक्त काही लक्षणांची यादी सांगणं हा नाहीये. राईट. कारण आपण अनेकदा या लक्षणांवर बोलतो, जसे की अचानक होणारे मूड स्विंग्स किंवा सतत जाणवणारा थकवा. हो, तो थकवा तर खूपच जास्त असतो. पण त्यामागे शरीरात आणि विशेषतः मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया चालू असते यावर फारसं बोललं जात नाही. हां. आणि ही माहिती नसल्यामुळे अनेकांचा असा समज होतो की त्यांच्यातच काहीतरी दोष निर्माण झाला आहे. पण हे पूर्णपणे न्यूरोलॉजिकल स्थित्यंतर आहे. मला इथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण फोनवर बोलत होते. आमचं नेहमीसारखंच साधं बोलणं चालू होतं. अच्छा? घर, मुलं, ऑफिसचं काम. पण बोलता बोलता ती अचानक थांबली. काही क्षण अगदी शांतता होती. हं. आणि मग ती म्हणाली की काही कारण नसताना माझा मूड इतका का बदलतो. कधी खूप चिडचिड होते, कधी काहीच करावंसं वाटत नाही. हे खूप कॉमन आहे. आणि ती म्हणाली की सगळ्यात वाईट म्हणजे हे कुणाला एक्सप्लेन पण करता येत नाही. आणि मग तिने एक वाक्य उच्चारलं, मी अशी नव्हते आधी. बापरे. मला वाटतं या एका वाक्यात तो संपूर्ण सायलेंट शिफ्ट दडलेला आहे. पण मला सांगा, आपण नेहमी म्हणतो की हे सगळं हॉर्मोन्समुळे होतं. पण जेव्हा हॉर्मोन्स बदलतात तेव्हा मेंदूमध्ये नक्की काय घडतं? हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण इस्ट्रोजन या हॉर्मोनकडे नेहमी फक्त एका विशिष्ट प्रक्रियेचा भाग म्हणून पाहतो. पण प्रत्यक्षात इस्ट्रोजन हा मेंदूच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे. अच्छा? मेंदूला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि इस्ट्रोजन ह्या प्रक्रियेत एका स्पार्क प्लगसारखं काम करतं. जेव्हा पेरीमेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजनची पातळी वरखाली होऊ लागते, तेव्हा तो मेंदूचा स्पार्क प्लगच अस्थिर होतो. याचा थेट परिणाम असा होतो की मेंदूला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. म्हणजे हे अगदी तसंच आहे जसं फोनमध्ये कोणतेही मोठे ॲप्स सुरू नसतात. सगळं शांत दिसत असतं, पण तरीही बॅटरी अचानक वेगाने कमी होत असते. परफेक्ट उदाहरण आहे हे. कारण बॅकग्राऊंडला काहीतरी खूप हेवी चाललेलं असतं. आपण शारीरिक काम काहीच केलेलं नसतं, तरीही प्रचंड थकवा जाणवतो. छोट्या कामांसाठीही प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. आणि याच बॅटरी ड्रेनमुळे आपण सुरुवातीला जो सांडलेला चहाचा प्रसंग बघितला, तशा घटना घडतात. जेव्हा मेंदूकडे ऊर्जेची कमतरता असते, तेव्हा तो सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. सर्व्हायव्हल मोड म्हणजे कसं? म्हणजे तो फक्त अत्यंत आवश्यक असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि बाकीच्या गोष्टी शटडाऊन करतो. म्हणूनच संवादात छोट्या छोट्या त्रुटी जाणवू लागतात. म्हणजे ते आपण ऐकतो ना की आपलाच मुलगा दोनदा विचारतो की आई तू ऐकत आहेस का? राईट. आपण त्याच्या समोर बसलेलो असतो, पण लक्ष कुठेतरी दुसरीकडेच असतं. कारण मेंदूने तो आवाज प्रोसेस करण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचवली असते. पण हे ऐकायला थोडं धक्कादायक वाटतं. म्हणजे मेंदू स्वतःच्याच मुलाचा आवाज दुर्लक्षित करतो? इथे ह्याला भावनिक दृष्टिकोनातून घ्यायचं नाहीये. आकलन क्षमतेच्या दृष्टिकोनातून बघायचंय. मेंदूला फक्त ऊर्जेचं गणित समजतं. जेव्हा ऊर्जा कमी असते तेव्हा श्वास घेणं किंवा शरीराचा तोल सांभाळणं या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी ऐकलेली गोष्ट स्मृतीत साठवून ठेवणं हा एक अतिरिक्त खर्च मानला जातो. म्हणजेच शारीरिकदृष्ट्या तिथे असूनही मानसिक पातळीवर आपण तिथे नसतो. अगदी बरोबर. आणि या प्रक्रियेत रिॲक्शन देण्याचं प्रमाणही पूर्णपणे बदलतं. ते कसं बदलतं? गोष्टींना एकतर खूप तीव्र प्रतिक्रिया दिली जाते किंवा अगदीच शून्य प्रतिक्रिया दिली जाते. जो एक मिडल ग्राउंड असतो ना, तो पूर्णपणे हरवलेला असतो. आणि इथेच गोंधळ होतो. म्हणजे तुला काय म्हणायचंय?
कारण जेव्हा हा त्रास आपण इतरांना सांगायला जातो ना, तेव्हा लोक लगेच वरवरची लेबल्स लावतात. कुणी म्हणतं तुला खूप स्ट्रेस आलाय. हो, नुकसानकारक ठरू शकतात. कारण शरीरात अत्यंत नैसर्गिक बदल होत असतात, पण लोक त्याला सवय किंवा स्वभाव म्हणून हिणवतात. यामुळे एकटेपणाची भावना अधिक तीव्र होते. म्हणजे एक हळवा भावनिक गुंता तयार होतो. शांतता सहन होत नाही. त्या शांततेपासून पळ काढण्यासाठी आपण स्वतःला उगाच बिझी ठेवतो, पण तरीही आतला तो थकवा काही जात नाही. कुणीतरी अगदी सहज बोललेली साधी गोष्ट दिवसभर डोक्यात फिरत राहते. खरंय. आपण बाहेरून जगाशी हस्तमुखाने बोलत असतो, पण आतून सगळा गोंधळ उडालेला असतो. मग अशा वेळी आपण स्वतःलाच प्रश्न का विचारू लागतो की माझ्यातच काही प्रॉब्लेम आहे का? याचं मुख्य कारण म्हणजे आपली स्वतःची ओळख, म्हणजे आयडेंटिटी. अनेक वर्ष आपण स्वतःची एक विशिष्ट ओळख बनवलेली असते. एक शांत, समजूतदार किंवा एकाच वेळी अनेक कामं करू शकणारी व्यक्ती. हो, घर आणि बाहेर सगळं उत्तम सांभाळणारी व्यक्ती. राईट. जेव्हा मेंदूत हे सायलेंट शिफ्ट सुरू होतात, तेव्हा ह्या जुन्या ओळखीला तडे जाऊ लागतात. जेव्हा एकाच वेळी 3 कामं जमत नाहीत, तेव्हा साहजिकच वाटतं की आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पण तो प्रॉब्लेम नसतो. मुळात हा प्रॉब्लेम नाहीये, ही एक फेज आहे. पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज हे शब्द खूप नंतर समजतात. पहिली जाणीव हीच असते की मी बदलतेय. मेंदूची रिवायरिंग चालू असते. मेंदूची रिवायरिंग म्हणजे हे जणू एखाद्या घराच्या नूतनीकरणासारखं आहे. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा घरात काम चालू असतं तेव्हा सगळा पसारा झालेला असतो, धूळ असते. अशा वेळी आपण त्या घरात कुणाला जेवायला बोलवू शकत नाही. पण आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवतो की काम चालू असतानाही आपण एकदम परफेक्ट राहावं, आणि ते जमलं नाही की स्वतःलाच दोष देतो. हो, आणि म्हणूनच मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. सगळं कंट्रोलमध्ये नाही राहिलं म्हणजे सगळं बिघडलं असं नसतं. ते गोष्ट आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. सगळं परफेक्ट ठेवण्याचं जे प्रेशर असतं ते कुठेतरी कमी करावं लागेल. हो. म्हणजे दृष्टिकोन बदलावा लागेल. स्वतःला फिक्स करण्याच्या प्रयत्नापेक्षा स्वतःला समजून घेण्यावर जास्त भर दिला पाहिजे. अगदी. स्वतःला फिक्स करणं शक्य नसतं, कारण काहीही तुटलेलं नसतं. पण हा काळ प्रॅक्टिकली हाताळण्यासाठी एक ठोस उपाय आहे. कोणता उपाय? प्रतिक्रिया देण्याआधी थोडा वेळ घेणं, थोडा गॅप ठेवणं. पण रागाच्या भरात शांत राहणं किंवा गॅप घेणं इतकं सोपं नसतं ना. सोपं नक्कीच नसतं. पण जेव्हा आपण काही सेकंदांचा गॅप घेतो ना, तेव्हा मेंदूच्या लॉजिक किंवा विचार करणाऱ्या भागाला कार्यरत होण्यासाठी वेळ मिळतो. अच्छा. इन्स्टंट उत्तर देणं जर थांबवलं तर मेंदूला परिस्थितीचं आकलन करायला वेळ मिळतो. आणि अर्धी भांडणं तिथेच कमी होतात. याचाच अर्थ असा की तो गॅप फक्त मानसिक शांततेसाठी नाहीये, या. की मेंदूची एक बायोलॉजिकल गरज आहे. राईट. आणि याच संदर्भात विश्रांतीबद्दल काय सांगता येईल? कारण आपण रात्री झोपतोच, तरीही थकवा का जात नाही? झोप आणि विश्रांती यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा शरीर विश्रांती मागत असेल तेव्हा त्याच्याशी कोणतीही तडजोड करू नये. अजून हे एक काम संपवते आणि मग बसते, हे स्वतःला सांगणं थांबवावं लागतं. शरीर जर म्हणत असेल की आता थांबायचंय तर तिथेच थांबणं गरजेचं आहे. कारण हा सगळा आतला संघर्ष अदृश्य आहे. अगदी बरोबर. तो कुणाला दिसत नाही. आणि हे खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे हाताला प्लास्टर असेल तर लोक मदत करतात, पण हा सायलेंट शिफ्ट कुणालाही दिसत नाही. त्यामुळे इतरांची अपेक्षा अजिबात कमी होत नाही. आणि जेव्हा आपण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागू शकत नाही तेव्हा अपराधीपणाची भावना निर्माण होते. म्हणूनच स्वतःबद्दल जागरूक असणं आणि स्वतःच्या भावनांना योग्य ठरवणं महत्वाचं आहे. मला सुरुवातीला उल्लेख केलेल्या मैत्रिणीच्या वाक्याकडे पुन्हा जावंसं वाटतं. ती म्हणाली होती की मी अशी नव्हते आधी. हो. आपण सगळेच जण कुठेतरी त्या आधीच्या स्वतःला शोधत असतो, पण कदाचित आता आपल्याला पूर्वीसारखं व्हायचंच नाहीये. म्हणजे आपण आता आधीसारखे राहिलेलोच नाही असं म्हणायचंय तुला? हो. ते जुनं रूप, ती जुनी ऊर्जा, ते सगळे एका विशिष्ट वयासाठी आणि वेळेसाठी योग्य होतं. पण आता तो काळ पुढे गेलाय. नक्कीच. हा सायलेंट शिफ्ट एका नवीन टप्प्यावर घेऊन आलाय. हे स्वतःचं नवीन व्हर्जन थोडं स्लो असेल, एकाच वेळी 10 कामं करू शकत नसेल, थोडं जास्त सेन्सिटिव्ह असेल, पण कदाचित ते स्वतःबद्दल खूप जास्त अवेअर आहे, जागरूक आहे. अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.